Hello student, today we are going to study about the thermoregulation. Here thermo means temperature and the process by which body regulate the temperature is known as thermoregulation. Thermoregulation is the ability of an organism to keep its body temperature within certain limits even when surrounding temperature is very different. सराउंडिंग टेम्परेचर हे फार वेगळं असलं तरी ऑर्गॅनिझममध्ये अशी ॲबिलिटी असते की तो त्याचं बॉडी टेम्परेचर एका कॉन्स्टंट लिमिटपर्यंत मेंटेन करू शकतो. या प्रोसेसलाच आपण म्हणणार थर्मोरेग्युलेशन. नॉर्मल बॉडी टेम्परेचर इज अराउंड 37 डिग्री सेल्सिअस और 99 डिग्री फॅरनहाईट. ह्युमनचं बॉडी टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस आहे किंवा मग 99 डिग्री फॅरनहाईट आहेत. हे थर्मोरेग्युलेशन प्रोसेस हे नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम या दोघांमुळे थर्मोरेग्युलेशन प्रोसेस कॅरी होते. ए बॉडी टेम्परेचर इज अनेबल टू मेंटेन अ नॉर्मल टेम्परेचर अँड इट इन्क्रीजेस सिग्निफिकंटली अबोव द नॉर्मल कंडिशन इज नोन ॲज हायपोथर्मिया. नॉर्मल लेवलपेक्षा बॉडीच्या नॉर्मल टेम्परेचरपेक्षा जर जास्त टेम्परेचर होत असेल तर त्याला आपण म्हणू हायपरथर्मिया. आणि याच्या अपोजिट जर बॉडीचं टेम्परेचर नॉर्मलपेक्षा कमी होईल बिलो द नॉर्मल लेवल देन इट इज नोन ॲज हायपोथर्मिया. अशा प्रकारे हायपरथर्मिया आणि हायपोथर्मिया हे दोन स्टेजेस आहेत. हायपर मीन्स अबोव, थर्मा मीन्स टेम्परेचर. ओके, नॉर्मलपेक्षा जास्त टेम्परेचर, हायपो म्हणजे कमी आणि थर्मा म्हणजे टेम्परेचर नॉर्मलपेक्षा कमी, त्याला आपण म्हणू हायपोथर्मिया. ह्युमन बॉडी इज होमिओथर्म. ह्युमन्स आर होमिओथर्म. दे नीड टू मेंटेन देअर बॉडी टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट लेवल. सो ह्युमन बॉडी मेंटेन दी बॉडी टेम्परेचर बाय हीट गेन अँड हीट लॉस. बॉडी टेम्परेचर हे एका लेवलला जर मेंटेन करायचं असेल तर ते मेंटेन करू शकतात दोन प्रोसेसने. एक आहे हीट गेन आणि दुसरी आहे हीट लॉस. पहिले आपण बघू हीट प्रोडक्शन, हीट गेन. हीट प्रोडक्शनलाच आपण म्हणणार थर्मोजेनेसिस. थर्मो मीन्स टेम्परेचर, जेनेसिस मीन्स सिंथेसिस. या प्रोसेसमध्ये होणार काय, बॉडी हीट कॅन बी इन्क्रीज बाय शिवरिंग, नॉन शिवरिंग, थर्मोजेनेसिस अँड ब्राउन फॅट्स. बॉडी टेम्परेचर हे वाढवलं जातं दोन प्रोसेसने. शिवरिंग आहे आणि दुसरी आहे नॉन शिवरिंग मेकॅनिझम किंवा नॉन शिवरिंग थर्मोजेनेसिस. थर्मोजेनेसिस इज द प्रोसेस ऑफ हीट प्रोडक्शन. ओके, वॉर्म ब्लडेड ॲनिमल, होमिओथर्म्सलाच आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमल असे म्हणतो. दे नीड टू मेंटेन रिलेटिवली कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर. वॉर्म ब्लडेड ॲनिमल जे आहे त्यांना त्यांचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट लेवलवर मेंटेन करावं लागतं. पहिला मेकॅनिझम आपण घेऊ शिवरिंग मेकॅनिझम. शिवरिंग इज द मेथड बाय विच ॲनिमल कॅन इन्क्रीज बॉडी टेम्परेचर. शिवरिंग मेकॅनिझमने बॉडी टेम्परेचर हे वाढवलं जातं. हे कोल्ड क्लायमॅटिक कंडिशनमध्ये होणार. जेव्हा सराउंडिंग टेम्परेचर हे फार कमी असेल त्यावेळेस बॉडी टेम्परेचर वाढवावं लागेल. त्यासाठी शिवरिंग मेकॅनिझम आहे. इन दिस इट प्रोड्युसेस हीट बिकॉज कन्वर्शन ऑफ केमिकल एनर्जी इंटू कायनेटिक एनर्जी. ऑलमोस्ट ऑल ऑफ द एनर्जी टू शो अप ॲज अ हीट. या ठिकाणी काय होणार, ॲक्च्युअली शिवरिंग म्हणजे काय, जेव्हा मसल्स हे इनव्हॉलंटरी मुवमेंट करतील तेव्हा त्या मुवमेंटला आपण शिवरिंग असं म्हणणार. ओके, थरथर कापणे, थंडीमुळे आपलं शरीरात हालचाली तयार होतात, मसल्स हलायला लागतात, त्यालाच आपण शिवरिंग असं म्हणणार. ओके, तर याच्यामध्ये काय होणार की केमिकल एनर्जीचं कन्वर्शन कायनेटिक एनर्जीमध्ये होणार. जेव्हा मसल्स मुवमेंट दाखवणार ती आहे कायनेटिक एनर्जी आणि याच्यामधूनच हीट तयार होणार. ओके, शिवरिंग इज द बॉडीली फंक्शन इन रिस्पॉन्स टू कोल्ड. वॉर्म ब्लडेड ॲनिमल जे आहेत ते कोल्ड कंडिशनच्या रिस्पॉन्समध्ये शिवरिंग प्रोसेस दाखवतील जेणेकरून त्यांचं बॉडी टेम्परेचर हे वाढेल. याच्यामध्ये काय होणार, स्केलेटल मसल्स हे मुवमेंटमुळे स्केलेटल मसल्सचे मुवमेंट होईल, त्याच्यामुळे काय होणार, हीट प्रोडक्शन होईल.
दुसरी आहे नॉन शिवरिंग मेकॅनिझम. इट इज नॉट असोसिएट विथ द शिवरिंग ॲक्टिव्हिटी. मसल्स मुवमेंट या ठिकाणी होणार नाही. इट डिफाईन ॲज कोल्ड इंड्यूस मेकॅनिझम. कोल्ड कंडिशनमुळे ही मेकॅनिझम इंड्यूस होते. ओके, जर कोल्ड कंडिशन असेल तर ही मेकॅनिझम आपल्याला बघायला मिळणार. तर या मेकॅनिझममध्ये काय होणार, इम्पॉर्टंट कंटेंट आहे ब्राऊन फॅट. ब्राऊन फॅट आर नोन ॲज ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. ब्राऊन फॅटला आपण नाव आहे ब्राऊन ॲडिपोज टिश्यू. ब्राऊन फॅट रिच इन फॅटी ॲसिड. 2 कंटेंट आहे आणि मायटोकॉन्ड्रिया. ब्राऊन फॅटमध्ये फॅटी ॲसिड हे फार जास्त प्रमाणात आहे, त्याचबरोबर मायटोकॉन्ड्रिया आहे. मायटोकॉन्ड्रिया हीट जनरेट करणार आणि जे काही फ्युएल मायटोकॉन्ड्रिया यूज करणार ते फ्युएल म्हणजे इंधन असणार आहे फॅटी ॲसिड. अशा प्रकारे ब्राऊन फॅटने नॉन शिवरिंग मेकॅनिझमने फार जास्त प्रमाणात हीट तयार होते आणि ही सगळी प्रोसेस कॅरी होणार आहे थायरॉईड हार्मोन प्लस सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमने. दुसरा टॉपिक आहे हीट लॉस. जेव्हा सराउंडिंग टेम्परेचर हे फार जास्त असेल तेव्हा बॉडीला हीट लॉस करावी लागेल. पहिला एक्झाम्पल आहे ॲक्लेमॅटायझेशन. इट मीन्स ॲनिमल ॲडॅप्ट सराउंडिंग टेम्परेचर बाय मेकिंग सम फिजिओलॉजिकल चेंजेस. सराउंडिंग टेम्परेचर जर ॲडॅप्ट करायचं असेल तर त्यासाठी काही फिजिओलॉजिकल चेंजेस कॅरी करावे लागतील. ॲनिमल ॲक्लेमॅटाइज इन मेनी वेज. वेगवेगळ्या प्रकारे ॲनिमल अशा प्रकारच्या कंडिशन ॲक्लेमॅटाइज करतात. ज्या प्रकारे एक्झाम्पल आहे शीप. शीप ग्रोज व्हेरी थिक वूल इन कोल्ड अँड डॅम्प क्लायमेट. कोल्ड अँड डॅम्प क्लायमेट ज्या ठिकाणी असणार त्या ठिकाणी शीपवर जे वूल तयार होतो तो फार थिक असणार आहे ॲज कम्पेअर टू द टेम्परेट रिजन. फिश आर एबल टू ॲडजस्ट ओनली ग्रॅज्युअल टू चेंज इन वॉटर टेम्परेचर अँड क्वालिटी. जे फिश असतात ते सडन जर वॉटरमध्ये टेम्परेचर किंवा क्वालिटी चेंज झाली तर ते त्याला ॲडॅप्ट करू शकत नाही, पण हा चेंज जर हळूवार होत असेल तर ते इझिली ॲडॅप्ट करतात. इन ह्युमनच्या केसमध्ये काय होणार, सॉल्ट कंटेंट ऑफ स्वेट अँड युरिन डिक्रीजेस. किंवा सॉल्ट कंडिशन हा स्वेटमध्ये युरिनमध्ये कमी कधी होणार, ॲज अ पीपल ॲक्लेमॅटाइज टू हॉट कंडिशन. हॉट कंडिशनमध्ये ह्युमनच्या बॉडीमधलं जे सॉल्ट आहे ते स्वेटमधून आणि युरिनमधून बॉडीच्या बाहेर पडणार नाही. ॲक्लेमॅटायझेशन टू हाय अल्टिट्यूड कंटिन्यूज फॉर मंथ और इवन इयर आफ्टर इनिशियल असेंट. दिस अल्टिमेटली इनेबल ह्युमन टू सर्वाईव्ह इन ए एन्व्हायरमेंट. जर एखादा ह्युमन हा अल्टिट्यूडवर राहायला जर गेला तर हळूहळू तो ती कंडिशन ॲडॅप्ट करून घेतो. हाय अल्टिट्यूडवर ऑक्सिजनची कमतरता असणार आणि त्यासाठी मग काय करणार, त्याची बॉडी ही जास्तीत जास्त RBC तयार करणार, ज्याच्याने ब्लडची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही वाढणार आहे. अशा प्रकारे हाय अल्टिट्यूडवर जर राहायला गेला तो एक ॲनिमल तर तो काही फिजिओलॉजिकल चेंजेस करून ती कंडिशन ॲडॅप्ट करून घेतो. ओके, दुसरा टॉपिक आहे डेली टॉर्पर. टॉर्पर इज अ स्टेट ऑफ डिक्रीज्ड फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी इन ॲन ॲनिमल. टॉर्पर म्हणजे जेव्हा ॲनिमलची फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी ही कमी होऊन जाईल त्या स्टेजला आपण म्हणणार आहे टॉर्पर. डे टाईममध्ये अशा ॲनिमल्सचं बॉडी टेम्परेचर हे नॉर्मल असतं आणि त्यांची मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ही सुद्धा नॉर्मल असेल. पण रात्रीच्या टायमाला काय होईल, यांचं बॉडी टेम्परेचर कमी होऊन जाईल आणि त्यांचा मेटाबॉलिक रेट हा सुद्धा कमी होऊन जाईल, म्हणजे ते डॉर्मंट स्टेजमध्ये जातील. जी डॉर्मंट स्टेज 24 तासापेक्षा कमी वेळ राहील त्यालाच आपण डेली टॉर्पर असं म्हणू. हमिंग बर्ड हा दिवसा प्रवास करणार, फ्लाईंग करणार एक फेवरेबल कंडिशनमध्ये जाण्यासाठी आणि रात्री तो आराम करतो, ज्याला आपण म्हणणार डेली टॉर्पर. ज्याच्याने काय होणार, ज्याच्याने तो त्याच्या बॉडीमधले असलेलं स्टोर्ड फूड मटेरियल हे जास्त काळ टिकवू शकतो, जोपर्यंत तो फेवरेबल एरियामध्ये जात नाही तोपर्यंत. नंतरचा टॉपिक आहे हायबरनेशन. हायबरनेशन मीन्स विंटर स्लीप. ज्या प्रकारे नाव आहे विंटर,
ही प्रोसेस आपल्याला विंटर मंथमध्ये बघायला मिळते. डेली टॉर्पर जे बघितलं आहे तो सुद्धा हायबरनेशनचाच प्रकार आहे. फक्त हायबरनेशन हा 24 तासापेक्षा कमी असेल तर त्याला डेली टॉर्पर असं म्हणणार. आणि विंटर स्लीप हा काही दिवस, काही आठवडे किंवा काही मंथपर्यंत जर डॉर्मंट स्टेज असेल त्या ॲनिमलची तर त्याला आपण विंटर स्लीप असे म्हणणार. हायबरनेशन इज अ स्टेट ऑफ मिनिमल ॲक्टिव्हिटी अँड मेटाबॉलिक डिप्रेशन इन ॲन ॲनिमल. हायबरनेशन म्हणजे ज्या ठिकाणी ॲनिमलची ॲक्टिव्हिटी ही फारच कमी होऊन जाईल, त्याचबरोबर त्याचा मेटाबॉलिक रेट हा सुद्धा फार कमी होईल. अशा प्रकारे तो डॉर्मंट स्टेजमध्ये येईल. हायबरनेशन इज अ सीझनल हेटेरोथर्मी characterized by low body temperature, slow breathing and heart rate and low metabolic rate. या ठिकाणी हा सीजनल फेनॉमेनॉन आहे जो फक्त आपल्याला विंटरमध्ये बघायला मिळणार. ओके, म्हणून त्याला विंटर स्लीप असं म्हटलेलं आहे. हायबरनेशन म्हणजे विंटर स्लीप. तर या कंडिशनमध्ये काय होणार, ॲनिमल डॉर्मंट स्टेजमध्ये जाईल, म्हणजे त्या स्टेजमध्ये त्याचं बॉडी टेम्परेचर, ब्रीदिंग, हार्ट रेट हे कमी होऊन जातील. त्याचबरोबर त्याचा मेटाबॉलिक रेट हा सुद्धा फार कमी होऊन जाईल. It most commonly occur during winter month and known as winter sleep. विंटर मंथमध्ये आहे म्हणून त्याला विंटर स्लीप असं म्हणणार. तर याला विंटर स्लीप का म्हणणार, कारण की विंटर मंथमध्ये ॲनिमल डॉर्मंट स्टेजमध्ये जाईल. हायबरनेशन फंक्शन टू कन्झर्व एनर्जी वेन सफिशियंट फूड इज अनअवेलेबल. ही स्टेज कधी येईल, जेव्हा त्या ॲनिमलच्या सराउंडिंगमध्ये किंवा तो ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी फूड फार कमी असणार त्यावेळेस. तर यावेळेस त्याच्या बॉडीमध्ये जी काही एनर्जी आहे ग्लायकोजनच्या स्वरूपात, ती एनर्जी तो जास्त काळ टिकून ठेवतो जोपर्यंत फेवरेबल कंडिशन अराईज होणार नाही तोपर्यंत. हायबरनेशन मे लास्ट डेज, वीक्स और मंथ डिपेंडिंग ऑन स्पीसीज ऑफ ॲनिमल्स. वेगवेगळ्या ॲनिमलच्या स्पीसीजनुसार काही ॲनिमल्समध्ये हायबरनेशन कंडिशन ही काही दिवसांसाठी राहील, काहींमध्ये काही आठवड्यांसाठी, तर काही ॲनिमल्समध्ये काही महिन्यांपर्यंत राहते. बिफोर एंटरिंग हायबरनेशन ॲनिमल नीड टू स्टोअर इनफ एनर्जी. हायबरनेशन कंडिशनमध्ये जाण्याच्या आधीच्या मंथमध्ये काय होणार, आधीच्या दिवसांमध्ये ॲनिमल हा जास्तीत जास्त फूड खाईल आणि जास्तीत जास्त अमाऊंट एनर्जी त्याच्या बॉडीमध्ये स्टोअर करून ठेवील, ज्याप्रमाणे त्याला पुढे एक अनफेवरेबल कंडिशनमध्ये सर्वाईव्ह व्हायचं आहे. नंतरचा टॉपिक आहे एस्टिवेशन. एस्टिवेशनला आपण म्हणणार समर स्लीप. हायबरनेशन म्हणजे विंटर स्लीप, एस्टिवेशन म्हणजे समर स्लीप. सेम आहे, दोघं डॉर्मंट स्टेज असणार. समर स्लीपमध्ये काय होणार, बाहेर एक्सेस ऑफ हीट आहे त्यापासून प्रोटेक्शनसाठी ॲनिमल हा डॉर्मंट स्टेजमध्ये जाईल, त्याला आपण समर स्लीप असे म्हणू. इट इज अ स्टेट ऑफ मिनिमल ॲनिमल डॉर्मन्सी. या ठिकाणी ॲनिमल डॉर्मंट स्टेजमध्ये राहील. इट टेक्स प्लेस इन अ समर सीझन. ओके, एस्टिवेशन इज कॅरेक्टराइज्ड बाय इनॲक्टिव्हिटी अँड लोअर मेटाबॉलिक रेट इन रिस्पॉन्स टू हाय टेम्परेचर अँड ॲरिड कंडिशन. बाहेरचं फार जास्त टेम्परेचर आणि कोरडी कंडिशन या कंडिशनमध्ये सर्वाईव्ह होण्यासाठी ॲनिमल डॉर्मंट स्टेजमध्ये जाईल, ज्या स्टेजमध्ये त्याचं मेटाबॉलिक रेट हे फार कमी असेल आणि मुवमेंट्स ह्या फार कमी असतील. इनवर्टिब्रेट अँड वर्टिब्रेट ॲनिमल्स आर नोन टू एंटर स्टेट ऑफ अवॉइड डॅमेज. दिस स्टेज. तर वर्टिब्रेट ॲनिमल या स्टेटमध्ये एंटर होतात कशासाठी, टू अवॉइड डॅमेज फ्रॉम हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरपासून जे त्यांचं डॅमेज होणार आहे त्याच्यापासून प्रोटेक्शनसाठी, त्याच्यापासून संरक्षणासाठी, किंवा मग रिस्क ऑफ डेसिकेशन, किंवा मग त्यांच्या बॉडीमधलं सगळं वॉटर निघून जाईल, डेसिकेशन. तर अशा कंडिशनमध्ये, अशा ॲडवर्स कंडिशनमध्ये जिवंत राहण्यासाठी ते ॲनिमल डॉर्मंट स्टेजमध्ये जातात, ज्याला आपण समर स्लीप असे म्हणणार. But both terrestrial and aquatic animal undergo estivation. एस्टिवेशन प्रोसेस ही टेरेस्ट्रियल आणि ॲक्वॅटिक ॲनिमल दोघांमध्ये आपल्याला बघायला मिळते. प्रायमरी फिजिओलॉजिकल अँड बायोकेमिकल कन्सर्न
for estivation. Animals are to conserve energy. पहिला मेन उद्देश काय आहे की जी काही एनर्जी आहे बॉडीमध्ये तिला कन्झर्व करायची, जे काही वॉटर कंटेंट आहे त्याला कन्झर्व करायचं, कारण की बाहेर टेम्परेचर हे फार जास्त आहे, जेणेकरून तो ॲनिमल जास्त काळ जिवंत राहील जोपर्यंत फेवरेबल कंडिशन येत नाही तोपर्यंत. समर स्लीप मे लास्ट फॉर मंथ. समर स्लीप हे काही मंथपर्यंत राहू शकते. रेप्टाइल्स मॅमल्स मध्ये आपल्याला बघायला मिळतं, ज्या प्रकारे एक्झाम्पल आहे डेझर्ट टॉर्टॉइज, क्रोकोडाईल, सॅलमेंडर, कोनटोड, ग्रेटर सायरन. हे एस्टिवेशन प्रोसेस दाखवतात. एस्टिवेशन ड्युरिंग हॉट ड्राय सीझन बाय मूव्हिंग अंडरग्राउंड वेअर इट इज कूलर अँड मोर ह्युमिड. तर या कंडिशनमध्ये काय होणार, बाहेरचं टेम्परेचर हे फार गरम आहे म्हणून असे ॲनिमल हे जमिनीखाली जातात, ज्यामुळे काय होणार, बाहेरचं टेम्परेचर त्यांच्यावर डायरेक्टली अफेक्ट करणार नाही आणि जमिनीखाली त्यांना ह्युमिड वातावरण मिळेल. ओके. कॅलिफोर्निया रेड लेग फ्रॉग हा एक फ्रॉग आहे. मे एस्टिवेट टू कन्झर्व एनर्जी वेन इट्स फूड अँड वॉटर सप्लाय इज लो. हा फ्रॉग जेव्हा बाहेर फूड आणि वॉटर कंटेंट हे फार कमी होऊन जाईल तेव्हा तो अशा प्रकारे एस्टिवेशन प्रोसेस दाखवणार. हा पूर्ण टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर केलेला आहे. थर्मो रेग्युलेशन.